पश्चिम नागपूरमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहे सर्व प्रकारच्या। एक तर विकासासाठी चांगली स्पेस आहे। सगळ्यात मोठी अडचण नेत्यांची आहे की ती कार्यकर्त्यांचं नागरिक ऐकूनच घेतल्या जाते। त्या निवडणुकीत मला कुठेही अडचण दिसत नाही। मतदारामध्ये उत्साह आहे। नवीन चांगला व्यक्ती भेटला। नमस्कार, मी रश्मी खडीकर। महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण नागपूर पश्चिम या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत त्यांची समाजासाठी नेहमी धडपड असते। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। म्हणजे सर्वसामान्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुखदुःखात साथ देणार अशी त्यांची ओळख आहे। आपला हक्काचा माणूस म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात आणि ते आता नुकतेच बीजेपी कडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। निवडणूक ते लढणार आहेत आणि त्यांचं काय विजन आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत सुधाकर दादा कोळे आहेत। दादा, तुमचं नवभारत नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। एकंदरीतच दादा, आता ही जी निवडणूक आहे ती कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही लढणार आहेत, काय विजन आहे? पश्चिम नागपूर हा गेल्या 5 वर्षात विकासामध्ये खूप माघारलेला आहे। महाराष्ट्रात भाजपा सरकार, महायुती सरकार, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आणि पश्चिममध्ये भाजपचा आमदार नसणं म्हणजे हे बिघडणारं गणित आहे। या ठिकाणी विकासाची खूप गरज आहे। भौगोलिकदृष्ट्या पश्चिम नागपूर खूप मोठा आहे। त्यामध्ये जलसंपदा मोठ्या प्रमाणात आहे, वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे। एका बाजूला कॉर्पोरेट सिटी आहे तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात 90 झोपडपट्ट्या आहे। त्यामुळे असा एक वेगळ्या प्रकारचा मतदारसंघ मला जाणवतो आणि या मतदारसंघामध्ये अविकसित लेआउट आहे तर मोठ्या प्रमाणात विकास करणं हे गरजेची बाब आहे। पट्टे वाटप करायचे आहे, अविकसित लेआउटला विकसित करायचं आहे। NDZ-मधल्या लेआउटवाल्यांना त्या ठिकाणी त्यांना रेग्युलराईज करणे आहे। या ठिकाणी पांढराबोंडी तलाव आहे, तिथे एखाद्या वेळेस आपण चांगलं पर्यटन केंद्र सुरू करू शकतो। गोरेवाडाला आता 500 कोटी रुपये राज्य सरकारनं दिले आहे। गोरेवाडा हे पर्यटनाचा मोठा हब होऊ शकतो आणि गोरेवाडाचा पर्यटन आलं की रोजगार वाढते, त्यामुळे तोही एक भाग त्या ठिकाणी आहे। म्हणजे असं बघता पश्चिम नागपूरमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहे सर्व प्रकारच्या। एक तर विकासासाठी चांगली स्पेस आहे, विकास करणं गरजेचं आहे। इमर्जिंग पार्ट ऑफ द सिटी इज वेस्ट नागपूर आणि म्हणून त्या दृष्टीने मी माझं विजन तयार केलं आहे। सर्वांगीण विकास मला करायचा। बिलकुल बिलकुल, सर्वांगीण विकास आता तुम्हाला करायचं। पण एकंदरीतच कुठलीही निवडणूक म्हटलं किंवा सामाजिक सर्वसामान्यांचे प्रश्न म्हटलं हा मुद्दा येतोच प्रत्येक निवडणुकीमध्ये, तो म्हणजे BSP फॅक्टर, बिजली, सडक, पाणी। तर काय वाटतं आतापर्यंत त्या समस्यांवर काही सोल्युशन झालं आहे का आणि तुम्ही जर आमदार झाले तर याचं नियोजन कसं करणार? बिजली, सडक, पाणी मी आता जवळपास पूर्ण मतदारसंघ माझा पायी फिरून झालेला आहे आणि 18 तारखेपर्यंत पूर्ण होईल। पण मला एक गोष्ट, आमचे जे यापूर्वी 5 वर्षापूर्वीचे आमदार होते सुधाकरराव देशमुख, ते 10 वर्ष आमदार होते। त्यांनी इतकं दमदार काम केलं आहे आणि मला तरी वाटतं की सर्वात जास्त निधी पश्चिम नागपूरमध्ये सुधाकररावांनी त्यावेळेस आणला। त्यामुळे रस्ते चांगले आढळले मला। त्यानंतर पिण्याच्या पाण्याची फार गैरसोय नाही इथे, कारण बऱ्याच भागात 24/7 पण पाणी आहे। त्यानंतर विजेची पण अडचण नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी अपग्रेड करायच्या आहे। त्या अपग्रेड करण्यासाठी आणि फार कमी आहे, या अडचणी फारच कमी आहे तर त्या फक्त अपग्रेड करणे। स्वच्छतेची फार मोठी अडचण लोक आहे, स्वच्छतेबद्दल बऱ्याच तक्रारी आल्या। आता महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेट बॉडी नाही, आपली कॉर्पोरेटर नाहीत, त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि त्यामुळे अधिकारी काम चुकारपणा करताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात कचरा दिसत आहे। मी निवडून आल्यावर मला पहिले स्वच्छता अभियान हाती घेऊन पश्चिम नागपूरच्या लोकांना राहत द्यायचे। बिलकुलच दादा, नक्कीच तुम्हाला एक सर्वसामान्य कुठलाही मोठा व्यक्ती असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती असतो, तुम्ही सगळ्यांच्या सुखदुःखात साथ देणारा व्यक्ती, नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि आता तुम्ही सतत नागरिकांमध्ये, तुमच्या प्रचारामधून म्हणा किंवा काही तुम्ही सातत्याने नागरिकांच्या मदत आहे, तर काय सगळ्यात मोठी समस्या त्यांच्यामध्ये जाणवत आहे? काय त्यांच्या भावना आहेत सध्या? त्यांना फक्त जीवाभावाचा, हक्काचा, खांद्यावर हात ठेवणारा माणूस पाहिजे, बोलणारा, ऐकून घेणारा पाहिजे। सगळ्यात मोठी अडचण नेत्यांची आहे की ती कार्यकर्त्यांचं नागरिक ऐकूनच घेतल्या जात नाही। माझं असं ठरलं आहे, मी गरीब माणूस, शिक्षकाचा मुलगा, मी शिक्षक, मी इथे सायकलवर आलो, मला जनता जनार्दनाने सेवा करण्याची संधी दिली आहे आणि त्यामुळे माझं ठरलं आहे, मी माझा कार्यकर्ता, माझा नागरिक हा माझा परिवार आहे
मी नेहमीच माझी बायको, मी 2 मुलं असा परिवार मानत नाही. माझा परिवार हा 5 लाखाचाच असतो. त्यामुळे 5 लाखाचा परिवार मला चालवायचा आहे आणि त्यांना घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात ते सांगतील ते कामं करण्यासाठी मी पुढाकार घेईन. बिलकुलच. आता जनतेच्या मदत आम्ही फिरलो तर जनतेला मी करणार नाही तर तुम्ही काय करणार असा त्यांना नेता आता हवा आहे. दादा, सातत्याने एक समाजकारण ते राजकारण असा तुमचा प्रवास राहिला आहे, छोट्यापासून तुम्ही सुरू केलेला आहे. काय वाटतं आता सातत्याने जे विकास कामं केलीत त्याच्यावरून किती प्रतिशत मतदार साथ देतील? मतदारामध्ये उत्साह आहे, आनंद आहे आणि त्यांना आता वाटतं आहे की कुठेतरी हक्काचा चांगला माणूस आपल्याला मिळाला, जो खांद्यावर हात टाकेल, बोलेल, ऐकून घेईल असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला कुठेही अडचण दिसत नाही. मतदारामध्ये उत्साह आहे, नवीन चांगला व्यक्ती भेटला, कारण शेवटी हा सुसंस्कृत लोकांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एक कॉर्पोरेट सेक्टर टाईप राहणारे लोक आहे, दुसरीकडे एकदम सर्वसामान्य घरातून राहणारा व्यक्ती आहे. तर या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून त्यांचं ऐकून घेऊन त्यांची कामं करायची आहे. आता विकसित भागामध्ये रस्ते करावं लागतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावं लागेल, 100% करणार. मी NIT ट्रस्टी असताना गुंठेवारी क्लिअर केली होती. 70,000 लोकांना मी RL दिले होते. म्हणजे त्यांना मी हक्काचं स्वतःचं घर आणि प्लॉट दिला होता. कारण रडायचे लोक प्रत्यक्षात माझ्याकडे आल्या. तर मी ठरवलं की नाही, मला ही जबाबदारी आहे, माझी जनता खुश झाली पाहिजे. आणि मला आनंद आहे की सामान्य माणूस माझ्याकडे आला आणि तो हसत गेला, तर हे माझ्यासाठी परमेश्वरी आशीर्वाद आहे आणि ते मला मिळतात आहे. मला दक्षिणमध्ये पण असेच मिळाले होते. बलाढ्य माणसाला हरवून 43,000 मतांनी मी हरवलं होतं. हे फक्त जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे आणि या ठिकाणी चमत्कार होणार आहे. बिलकुल दादा, नक्कीच होईल अशी मी आशा करते. शेवटी आमच्या जनतेला, प्रेक्षकांना काय सांगणार? प्रेक्षकांना माझी हात जोडून विनंती आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, नितीनजी गडकरीसारखे दमदार नेतृत्व आहे, ज्यांच्याकडे पैशाची कमी नाही विकासासाठी. दुसरं, महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करत आहे. त्यांना विकासाचं व्हिजन आहे दोन्ही नेत्यांना. त्यांच्या नेतृत्वात मी इथे काम करण्याची संधी मला जनतेने द्यावी. त्यांचा सेवक म्हणून, त्यांचा परिवारातला सदस्य म्हणून, सामान्य माणूस म्हणून मी नक्कीच त्यांची सर्वतोपरी सेवा करण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्या एका हाकेवर मी हजर असणारा सेवक राहील. मी एवढं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटते. जनतेने मला आशीर्वाद द्यावे, कमळ फुलवावं. कमळाच्या माध्यमातून विकासाची लक्ष्मी पश्चिम नागपूरमध्ये आपण घेऊन येणार आणि पश्चिम हा नागपुरातला सर्वात सुंदर सर्वांगीण विकास झालेला मतदारसंघ आपल्याला दिसणार. नक्कीच दादा, हे स्वप्न तुमचं लवकरच पूर्ण होईल अशी आशा करते. आज तुम्ही आमच्याशी जुळले, नवभारत नवराष्ट्राशी जुळले, संवाद साधला, त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि येणाऱ्या वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी नवभारत आणि नवराष्ट्र या दोन्ही चॅनलचे मनापासून आभार मानतो. माझे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत केली आहे. शेवटी हा लोकशाहीचा उत्सव आहे. या लोकशाहीच्या उत्सवामध्ये स्पष्ट विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि हे विचार पोहोचवण्याचं सर्वोत्तम साधन नवराष्ट्र आणि नवभारत न्यूज चॅनल आहे. आणि म्हणून मी आपले आभार मानतो आणि हे लोकांपर्यंत दूर पोहोचवा अशी विनंती करतो. कारण निवडणुकीच्या काळात संस्कृती बिघडण्याची शक्यता असते. याचबरोबरच विरोधी पक्ष काम करतात. आम्ही मात्र फक्त विकासावर आणि विकासावर बोलतो, त्यामुळे आम्हाला खात्री आहे. बिलकुल दादा. तर आज आपण नागपूर पश्चिम या मतदारसंघात आलेलो सुधाकर दादांशी आपण चर्चा केली. त्यांचं व्हिजन आपण ऐकून घेतलं. एकंदरीतच त्यांचं व्हिजन पूर्ण क्लिअर आहे आणि सगळ्यांना काय हवं असतं तर आपल्याला ऐकून घेणारा नेता हवा असतो आणि त्यांनी त्या पद्धतीने बोलले आहेत, सांगितलं आहेत आणि विकास कामं ते जे आहेत ते करणार आहेत. त्यांचे व्हिजन क्लिअर आहे. पुढील 5 वर्षामध्ये त्यांना काय करायचं आहे, विकासाची गंगा ते या पश्चिम नागपूरमध्ये आणणार आहेत. पण या मतदारसंघात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.